देशातील निवडणुकांमधील मतदानाची वेळखाऊ प्रक्रिया बदलण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाऊ लागला। झटपट निकाल हाती देणारं हे यंत्र काही काळातच चांगलंच लोकप्रिय झालं, पण झटपट पूर्ण होणारी ही मतदान प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का? आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेवरचा तुमचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही। मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनियर प्रफुल्ल लोके हे तुमच्या समोर दाखवत असलेलं प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल। त्यांनी आपल्या कम्प्युटरवर डेमो ऑफ ईव्हीएम सॉफ्टवेअर तयार केलंय। ईव्हीएम मध्ये ज्या पद्धतीनं काम चालतं तीच संपूर्ण रचना या सॉफ्टवेअर मध्ये करण्यात आली। आता जरा लोके दाखवत असलेल्या या डेमोकडे पहा। दोन नंबरला आपण मतदान करणार आहे। 2 4 4 6 6 5 5 आता तुम्ही बघितलंय की वोट ट्रान्सफर झाली आहेत की नाही। आता तुम्ही बघतायत की 2 नंबरला 6 मतं झाली आहेत। आपण 4 नंबरला 1 मत दिलेलं होतं, पण 4 नंबरला 0 आहे। 6 नंबरला पण आपण 1 मत दिलेलं, तर 6 नंबरला 0 आलाय आणि 1 नंबरच्या त्याने हे एक मत ट्रान्सफर केलंय। आता मी काय केलंय, हे रॅन्डमली होतं, कोणाला कळणार नाही कोणाची किती मतं ट्रान्सफर झाली। बसला ना धक्का? हो, मशीन तयार करणाऱ्या कंपनीचा इंजिनियर प्रोग्राम करून ठरवून एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतो। जरी त्या उमेदवाराला कमी मतं पडली असली तरी सॉफ्टवेअर मध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे विजयाची माळ त्याच्या गळ्यात पडेल। यासाठीच आता लोके यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे। मी 11 डिसेंबर 2013ला आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत, त्यांना पत्र लिहून कळवलं की ह्या मशीनमध्ये घोटाळा आहे आणि कसा घोटाळा आहे ते त्यांना सांगितलं। तर राष्ट्रपतीने 6 दिवसामध्ये मला पत्र पाठवलं की हा घोटाळा स्वयंस्पष्ट आहे, इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी, आणि इलेक्शन कमिशनला सांगितलं की तुम्ही ऍक्शन घ्या, परंतु इलेक्शन कमिशनने काही ऍक्शन घेतली नाही। म्हणून मी कोर्टामध्ये गेलो आहे, तर कोर्टाने माझं जे प्रकरण आहे ते गंभीरतेने घेतलं आहे आणि इलेक्शन कमिशनला नोटीस दिली आहे। या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला पर्याय म्हणून व्होटर्स या यंत्रणेचा वापर करावा असा प्रस्तावही लोके यांनी दिलाय। निवडणुकीत ही यंत्रणा वापरण्यात आली तर त्यामुळे मतदाराला आपण कुणाला मतदान केलं हे स्लिपद्वारे दिसणार आहे। याचा खर्चही कमी असल्यानं पैशांची बचत होईल असा दावाही लोके यांनी केलाय। सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलंय 8 ऑक्टोबर 2013 साली ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅट म्हणून वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल। तर तुम्ही वोट करणार तेव्हा एक स्लिप बाहेर येणार आणि त्या स्लिपवर पॉलिटिकल पार्टीचा सिम्बॉल येणार आणि कॅन्डिडेटचं नाव येणार। तर त्यामुळे गैरप्रकार होऊ शकत नाही, कारण आता आमची मागणी ही आहे की एकतर ईव्हीएम व्हीव्हीपॅट बरोबर वापरा किंवा बॅलेट पेपर वापरा, हे नुसतं ईव्हीएम वापरायचं नाही अशी माझी मागणी आहे। पारदर्शक मतदानासाठी आग्रह धरणाऱ्या निवडणूक आयोगानं ईव्हीएम मधल्या या गडबड घोटाळ्याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून निवडणुकांकडे पाहिलं जातं, यासाठीच लोकेंच्या या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेऊन या मतदान यंत्रातील दोष प्राधान्यानं दूर केलं पाहिजे। अन्यथा जर निवडणुकीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लागलं तर या संपूर्ण प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वासच उडल्याशिवाय राहणार नाही। काम्या भट्टाचार्य, TV9 मराठी, मुंबई।